जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच दरबार हॉलचं नामकरण गणतंत्र मंडप असं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याच दरबार हॉलमध्ये 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या पहिल्या सरकारने शपथ घेतली होती आणि आता तो दरबार हॉल गणतंत्र मंडप या नावाने ओळखला जाईल. यासहच आता अशोक हॉलचे नामकरण सुद्धा अशोक मंडप असं करण्यात आलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या महिला आशिया कपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर मित्रांनो, हा जो महिला आशिया कप आहे याचं विजेतेपद श्रीलंका या देशानं पटकावलेलं आहे. श्रीलंकेने अंतिम सामन्यात भारताला हरवून ही स्पर्धा प्रथमच जिंकलेली आहे. मित्रांनो, या आशिया कपची 9वी आवृत्ती होती व या 9 आवृत्तीपैकी 7 आवृत्ती तर आपल्या भारतानं जिंकल्या आहेत. त्यापैकी एक आवृत्ती बांगलादेश आणि आता 9वी आवृत्ती श्रीलंका या देशानं पटकावलेली आहे. म्हणजेच आतापर्यंत महिला आशिया कपचं विजेतेपद फक्त 3च देशांनी पटकावलं आहे. बरं, यावेळेसचा महिला आशिया कप कुठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं आयोजन श्रीलंकेतच करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 2, कोणते राज्य हे सर्वाधिक स्टार्टअप असलेलं राज्य ठरलं आहे? तर आता भारतामध्ये सर्वाधिक स्टार्टअप हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारतात एकूण 1.4 लाखांच्या पुढे स्टार्टअप्स आहेत. त्यापैकी 25,044 स्टार्टअप्स हे आपल्या महाराष्ट्रातच आहेत व महाराष्ट्र स्टार्टअप्सच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर 15,019 स्टार्टअप्ससह दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, तिसऱ्यावर दिल्ली, चौथ्यावर उत्तर प्रदेश तर 5व्या क्रमांकावर गुजरात हे राज्य आहे. आता इथे महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे तर महाराष्ट्राविषयी लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 साली झाली होती. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं असून 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 365 इतकी आहे. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतकं आहे. बरं, राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. आता हा प्रश्न पहा. उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज कोण ठरली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास यावर प्रश्न विचारण्यात येईल. तर आता लक्षात ठेवा, ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला या मनू भाकर ठरलेल्या आहेत. मनू भाकर या कोणत्या राज्याच्या आहेत? तर त्या हरियाणा या राज्याच्या असून त्यांनी 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक पटकावत हा नवीन विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. बरं, भारताचं हे ऑलिम्पिक इतिहासातील नेमबाजीमधील कितवं पदक आहे? तर 5वं पदक आहे. आतापर्यंत मनू भाकर यांच्यासह फक्त 5च नेमबाज हे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले आहेत. यामध्ये 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राज्यवर्धन सिंह राठोड यांनी रौप्य पदक पटकावलं होतं व नेमबाजीमध्ये भारताला पदक पटकावून देणारे ते पहिले भारतीय नेमबाज होते. त्यानंतर 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रा यांनी सुवर्ण पदक पटकावत भारतासाठी वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारे पहिले भारतीय होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग यांनी कांस्य पदक तर विजय कुमार यांनी रौप्य पदक पटकावलं होतं. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर आसामचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, आता आसाम राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी लक्ष्मण प्रसाद आचार्य हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ते सिक्कीम या राज्याचे राज्यपाल होते. पण आता त्यांना आसाम या राज्याचे राज्यपाल बनवलं असून त्यांच्याकडे मणिपूर राज्याचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आलेला आहे. बरं, याआधी आसामचे राज्यपाल कोण होते? तर गुलाबचंद कटारिया हे आसामचे राज्यपाल होते आणि आता गुलाबचंद कटारिया यांची पंजाब आणि चंदीगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बरं, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 24वे राज्यपाल बनले आहेत. तेलंगणाचे नवीन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, सिक्कीमचे ओमप्रकाश माथुर, झारखंडचे संतोष कुमार गंगवार, छत्तीसगडचे रामेंडेका, राजस्थानचे हरिभाऊ बागडे तर मेघालय राज्याचे CH विजयशंकर हे नवीन राज्यपाल बनले आहेत. प्रश्न क्रमांक 5, यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? तर आता यंदाच्या लोकमान्य टिळक पुरस्काराने सुधा मूर्ती यांना सन्मानित करण्यात येणार आहे. मित्रांनो, सुधा मूर्ती यांना हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या 104व्या पुण्यतिथी दिनी
डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. बरे, डॉक्टर दीपक टिळक कोण आहेत? तर ते टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत व हा पुरस्कार याच ट्रस्टद्वारे देण्यात येतो. बरं, हे या पुरस्काराचे यंदाचे कितवे वर्ष आहे? तर हे या पुरस्काराचे यंदाचे 42वे वर्ष आहे. या लोकमान्य टिळक पुरस्कारामध्ये पुरस्कार स्वरूप 1,00,000 रुपये देण्यात येतात व हा जो पुरस्कार आहे याआधी सुद्धा मूर्ती यांचे पती म्हणजेच नारायण मूर्ती यांना सुद्धा मिळाला होता व आता सुद्धा मूर्ती यांना हा पुरस्कार प्रदान केल्यानंतर हा पुरस्कार मिळवणारी ही पहिलीच जोडी असणार आहे. या लोकमान्य टिळक पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली होती? तर हा पुरस्कार 1983 पासून देण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच प्रकाशित नीती आयोगाच्या SDG इंडेक्स 2023-24 नुसार कोणते राज्य हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले आहे? तर मित्रांनो, आता नीती आयोगाच्या SDG इंडेक्स 2023-24 नुसार केरळ आणि उत्तराखंड हे 2 राज्य सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य ठरले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. या SDG इंडेक्स 2023-24 मध्ये 79 गुणांसह उत्तराखंड व केरळ हे दोन्ही राज्य पहिल्या क्रमांकावर आहेत. या राज्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 78 गुणांसह तामिळनाडू हे राज्य आहे, तर तिसऱ्यावर 77 गुणांसह गोवा हे राज्य आहे. या इंडेक्समध्ये सर्वात वाईट कामगिरी कोणत्या राज्याने केली? तर बिहार या राज्याने यात सर्वात वाईट कामगिरी केली आहे. बिहारला यात फक्त 57 गुण देण्यात आलेले आहेत. बिहार नंतर सर्वात वाईट कामगिरी करणारं दुसरं राज्य झारखंड, तर तिसरं राज्य हे नागालँड आहे. बरं, या नीती आयोगाच्या SDG इंडेक्स 2023-24 नुसार भारताचे एकूण SDG गुण किती झाले आहेत? तर 71 इतका भारताचा स्कोर होता. याआधी 2020-21 मध्येच हा स्कोर 66 इतका होता व आता 2023-24 मध्ये हा वाढून 71 इतका झालेला आहे. हा पॉईंट नोट करून घ्या. एक्झाम मध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की नीती आयोगाच्या SDG इंडेक्स 2023-24 नुसार भारताचा एकूण SDG स्कोर किती आहे? तर 71 इतका भारताचा स्कोर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतातील 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचं उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता भारतातील 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचं उद्घाटन हे एजॉल येथे करण्यात आलं आहे. बरं, कमेंटमध्ये तुम्हाला आता हे सांगायचं आहे की एजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आणि मित्रांनो, या 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमातच 10व्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्काराचं सुद्धा वितरण करण्यात आलं आहे. यामध्ये विषयगत पुरस्कारातील प्रथम पारितोषिक टेक सखीसाठी बिहारमधील रेडिओ मयूरला देण्यात आला आहे. द्वितीय पारितोषिक निरंगल या कार्यक्रमासाठी केरळमधील कोची या रेडिओ स्टेशनला देण्यात आलं, तर तिसरं पारितोषिक हे मेरी बातसाठी उत्तराखंडमधील हॅलोदूनला देण्यात आलं आहे. याबरोबरच यातील मोस्ट इनोव्हेटिव्ह कम्युनिटी एंगेजमेंट अवॉर्ड श्रेणीतील प्रथम पारितोषिक कहाणी सुनंदाची या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सांगली रेडिओ स्टेशनला देण्यात आलं आहे. दुसरं पारितोषिक लेट्स बिल्ड अ न्यू नॉर्मसाठी तामिळनाडूला देण्यात आलं आहे, तर तिसरं पारितोषिक मेड दीदीसाठी उत्तर प्रदेशमधील सलाम नमस्ते नोएडा या स्टेशनला देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या बंदरावरून भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेची सुरुवात करण्यात आली? तर आता भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेची सुरुवात ही जवाहरलाल नेहरू या बंदरावरून करण्यात आली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जवाहरलाल नेहरू या बंदरावरून भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 9. पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपत्ती करार केला आहे? तर हा जो करार आहे हा करार भारताने अमेरिका या देशासोबत केला आहे. या करारावर भारतातर्फे गोविंद मोहन तर अमेरिकेतर्फे अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी स्वाक्षरी केली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे हा दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा 2010 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, 2022च्या व्याघ्र गणनेनुसार भारतात एकूण किती वाघ आहेत? तर 3167 वाघ हे आपल्या भारतात आहेत आणि जगातील एकूण वाघांच्या 75% वाघ हे फक्त एकटे आपल्या भारतातच आहेत. आणि भारतामध्ये देखील मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक 785 वाघ होते. मध्य प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावर 563 वाघांसह कर्नाटक हे राज्य होतं. बरं, महाराष्ट्र यात कितव्या क्रमांकावर आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य हे वाघांच्या संख्येत भारतात 5व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात एकूण 444 वाघ आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या कंपनीने आशियातील पहिले लो कार्बन ग्रीन झिंक इकोझेन लॉन्च केले?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.